नमस्कार. यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. ठाणे जिल्हा परिषदेच्या 542 शाळांमध्ये सीसीटीव्ही, परंतु शौचालय, पाणी, संरक्षक भिंती, थकीत लाईट बिलाचे काय? पाहणीत उघड. ठाणे जिल्हा परिषदेतील जवळपास 524 शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचा दावा करत आहेत. नक्कीच ही स्वागतार्ह बाब आहे, परंतु जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील अनेक शाळांमध्ये फुटकी तुटकी शौचालय आहेत, तर पाणी नाही, शाळेला संरक्षक भिंती नाहीत. कित्येक शाळांचे लाईट बिल थकलेले असल्याने इतर सोयीसुविधा मिळत नाहीत. अशी परिस्थिती कल्याण, मुरबाड, भिवंडी व अंबरनाथ तालुक्यात कमी अधिक प्रमाणात असल्याचे पाहणी दौऱ्यात समोर आलं. त्यामुळे शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांच्या या सुरक्षेकडे देखील लक्ष द्यायला हवं, सामाजिक कार्यकर्ते मनोहर लाखे यांनी सांगितले. ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची योजना शीघ्रतेने पूर्ण करण्याचे नियोजन सुरू आहे. जिल्हा नियोजन समितीमार्फत सन 2024-25 मधील तरतुदीतून पहिल्या टप्प्यात 542 शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवण्याचे काम सुरू करण्यात आलं. कल्याण 120, भिवंडी 308, अंबरनाथ 96 तर 18 शाळेतील काम प्रगतीपथावर आहे. असे एकूण 524 शाळांमध्ये हे काम पूर्ण झालं आहे. तर सन 2025-26 मधील उपलब्ध निधीतून मुरबाडमध्ये 329 आणि शहापूरमधील 457 शाळांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा बसवण्याचे काम नियोजित वेळेत सुरू असून ते एप्रिल 2026 अखेरपर्यंत कार्यान्वित होईल. हे सर्व नक्कीच स्वागतार्ह आहे, परंतु ग्रामस्थांच्या विनंतीवरून पत्रकार तथा मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान मूल्यमापन समितीचे सदस्य संजय कांबळे यांनी शहापूर तालुक्यातील मदलेवाडी, लाखेवाडी, कोळीपाडा, रानविहीर, उंबरमाळी, अजनुक, भाकरेपाडा, भेरेपाडा, गायधरा, मेंगाळपाडा, साकडबाव, चिल्हारवाडी, कोठारे, सारंगपुरी, साखरवाडी, आलगेवाडी अशा विविध वाड्यापाड्यातील झेडपी शाळांची पाहणी केली तेव्हा भयानक वास्तव्य समोर आले. तुटलेल्या लाद्या, चिरलेल्या भिंती, उखडलेल्या खिडक्या, दरवाजे, फुटलेले, तुटलेले, उडालेले पत्रे, पाण्याविना नळाच्या कोरड्या पायपा, टाक्या, पाण्याविना शौचालय असून नसल्यासारखीच, लाईट बिल थकल्याने व लाईट कट केल्याने कुठून तरी घेतलेली तात्पुरती वायर, आवाज करणारा पंखा, संरक्षित भिंत अभावी मोकाट गुरांनी शाळेच्या आवारातच भरवलेली शाळा अशी विदारक परिस्थिती काही ठिकाणी दिसून आली. याबाबत तीव्र नाराजी ग्रामस्थांनी व्यक्त केली. तर याविषयी आपण लवकरच सीईओंची भेट घेऊन या अडचणी, समस्या, प्रश्न त्यांच्यासमोर मांडू असे अभियानाचे सदस्य तथा पत्रकार संजय कांबळे यांनी ग्रामस्थांना सांगितले. यस न्यूज महाराष्ट्रासाठी संजय कांबळे, सहसंपादक. तुमची साथ आमची. यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.